खडकवासला येथील यशवंत शेतकरी विकास सेवा सोसायटी संस्थेच्या 2026 ते 2031 या कालावधीसाठी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ शेतकरी ग्राम परिवर्तन पॅनलनं एक हाती विजय मिळवत संस्थेवर आपला झेंडा फडकवलाय। भाजप पुरस्कृत पॅनलचा धुव्वा मोठा पराभव केलेला आहे। अनेक वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या या निवडणुकीत यंदा थेट लढत झाली। मात्र भैरवनाथ पॅनलनं आपले वर्चस्व सिद्ध करत 12 पैकी 11 जागांवरती विजय मिळवलाय। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपसरपंच संदीप पाटील बुवा मते यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे विलास तुकाराम मते 94, सुरेश तुकाराम मते 93, सुनीता दिलीप मते 92, जयनाथ कालिदास मते 91, अनिल मारुती मते 89, अमित अंकुश रणधीर 89, सुमित खंडू मते 88, विकास अरुण रायकर 87, शांताराम साधू मते 84, चंद्रशेखर साधू मते 84 आणि लक्ष्मीबाई पांडुरंग मते 84 हे उमेदवार विजयी झालेत। विरोधी भाजप पुरस्कृत पॅनलमधून अशोक मते 74 हे एकमेव उमेदवार विजयी झाले असून त्यांच्या इतर सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय। विशेष म्हणजे अनेक वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा यंदा खंडित झाली होती, तरीही भैरवनाथ पॅनलनं एकतर्फी विजय मिळवत सभासदांचा ठाम विश्वास संपादन केलाय। या विजयामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला। विजयानंतर बोलताना पॅनल प्रमुख संदीप पाटील बुवा मते यांनी सभासदांचे आभार मानत सांगितलं की संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेतले जातील। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू। निवडून आलेल्या सर्व सदस्यांनीही संस्थेचा कारभार पारदर्शक, विश्वासार्ह आणि शेतकरी हिताला प्राधान्य देणारा ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। दरम्यान या विजयानंतर खडकवासला गावात भैरवनाथ पॅनलच्या समर्थकांनी विजयी पदयात्रा काढली। या पदयात्रेची सांगता श्री काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी करण्यात आली आहे। यशवंत विविध सहकारी सोसायटी सेवा संस्था खडकवासला या संस्थेची 2026-2031 या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडलेली आहे। आमच्या गावामध्ये गेल्या 33-34 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती। तेव्हापासून एक भाजपचा एक भ्रष्टाचारी नेता ज्यांनी गावाच्या विरोधी कायम काम केलेलं आहे, गावातलं राजकारण कायम गलिच्छ केलेलं आहे, असा भ्रष्टाचारी भाजपचा नेता जो होता, त्या नेत्याच्या विरुद्ध आम्ही सर्वसामान्य शेतकरी एकत्र करून ही निवडणूक लढवलेली होती। त्या निवडणुकीचा गेले 15 दिवस आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे शेतकरी राजापर्यंत आम्ही पोहोचलो होतो। त्या शेतकरी राजांनी आम्हाला भरभरून मतांचा प्रतिसाद दिला आणि आमचा पॅनल 11 उमेदवार आमचे पूर्ण उभे होते, त्या 11 उमेदवार निवडून दिले। त्याबद्दल मी खडकवासला ग्रामस्थ आणि शेतकरी बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो। गेल्या 35 वर्षाचा भ्रष्टाचार संपवल्याबद्दल मी खडकवासला ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो। लोकांचे ज्या माणसाने या गोरगरीब शेतकऱ्यांचे कर्ज ज्यावेळेस द्यायचा त्यावेळेस 20,000 कर्ज दिले तर 8,000 रुपये कमिशन भ्रष्टाचारी नेत्यांनी घेतलेले आहेत। त्याबद्दल खडकवासला ग्रामस्थ शेतकरी बंधू भगिनींनी आम्हाला जो भरभरून मतांचा प्रतिसाद दिलाय, कौल दिलाय, आमच्या पॅनलच्या वतीनं श्री भैरवनाथ ग्राम परिवर्तन शेतकरी पॅनलच्या वतीनं मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। 35 वर्षाचा भाजपचा भ्रष्टाचारी नेता सपाट करून हकलून देऊन आणि त्यांच्या ज्या हुकुमशाही होत्या, गावाची मीटिंग न घेणं, गावाचा कुणाची शेताला पीक न देणं, कर्ज न देणं, कुणाचा पैसे खाणे, असले घाण काम करणारच आज खूप सपाट करून आणि आमचा विजय बहुमताने आमचे पॅनल प्रमुख आमचे सरपंच संदीप भाऊ मते बोलतील। सर्वप्रथम मी आमच्या मतदाराचा आभार मानतो आणि आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल सगळ्या मतदाराचं अभिनंदन करतो आणि हा विजय हा मतदाराचाच आहे। आमच्या ह्या इलेक्शनला काही माहित नसताना सुद्धा एक आमचा संदीप भाऊ मते यांनी जे कागदोपत्री वगैरे सगळं केलं, नाही तर सगळं आम्हाला अंधारात ठेवलेलं होतं। त्या संदीप मते यांनी ह्या सगळं श्रेय मी त्यांना देतो। त्यांनी आम्हाला भरपूर सगळ्यांना सहकार्य केलं।
त्याचा व्यवसाय बाजूला ठेवून त्यांनी या बळीराजासाठी भरपूर योगदान दिलं. त्याबद्दल मी पहिलं त्याचं अभिनंदन करतो. जय महाराष्ट्र. हॅलो. 35 वर्षाचा भ्रष्टाचार मोडकळीस आणून आज बैलनाथ पॅनल आमचा विजयी झाला. आमच्या सर्व सभासदांनी आम्हाला जी साथ दिली त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि माझ्या माता भगिनींनी जी मला साथ दिली त्यांची पुढे काही कामं असू दे त्यांनी अवश्य आमच्याकडे यावे, आम्ही ती कामं पूर्ण करू. मी आहे ना पूर्वी पॅनल मध्ये होते शेतकरी सोसायटीत, पण मला त्यातलं काही माहिती नव्हतं. जेव्हा चेअरमन कधी सही करायला यायचा आम्हाला त्याचा काही माहिती नव्हती. आता मला सगळं माहिती झालं की आता कशासाठी सोसायटी काय काम आहे हे आता आजच्या या पॅनल मुळे मी शिकले. आणि या पॅनलनी भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल अख्ख्या ग्रामस्थ आणि शेतकरी सदस्यांना आभार मानते. नमस्कार. जय काळ भैरवनाथ. आज खडकवासला गावच्या यशवंत सोसायटीची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी आम्ही फार कष्ट घेतले. आम्हाला काही वेळेस अंधारात ठेवत होते. गेले काही वर्ष अंधारात ठेवलं होतं. आम्हाला इलेक्शन लागलं की तात्पुरता प्रोग्राम लावायचा आणि लगेच काढून घ्यायचा आणि बिनविरोध सोसायटी करायची. हे गेले 35 आम्हाला तरी ते घाटल ठेवलं गेलं होतं. 2 वर्षापूर्वी आम्ही विचारलं मार्केटचे इलेक्शन झाल्यानंतर विचारलं की इलेक्शन कधी लागणार आहे सोसायटीचे. तर आम्हाला कळलं की तुमचं इलेक्शन झालंय. म्हणलं कोणाला माहिती आहे. म्हणलं तर तुम्ही आलाच नाही तिथे. इथं प्रोग्राम लावला होता. आम्ही चौकशी करायला गेलो तर म्हणलं इलेक्शन झालेलं नाही. त्यानंतर आम्ही जो पाठपुरावा घेतला तर आम्ही आताही तसंच होणार होतं. आम्हाला काहीच कल्पना म्हणजे 2 दिवसात आम्हाला कल्पना मिळली आणि या 2 दिवसामध्ये आम्ही गेल्या 16 तारखेला आम्हाला कल्पना मिळून 20 तारीख शेवटची होती फॉर्म भरायची. एवढ्या याच्यात आम्ही एवढ्या धावपळीत लोकांचा गाठी भेटी घेऊन सगळं हे करून आम्ही पॅनल उभा केला. आणि जे करायचं होतं शेतकऱ्यांना जे त्रास होत होता ही काय करायचं होतं ऑफिसला या ही त्यांची मत्तेचारी होती की सोसायटी ही त्यांनी तशी आपल्या घरची आहे अशा पद्धतीत वागणूक चालली होती. लोक फार कंटाळलेली होती त्या गोष्टीला. हे सांगतो आणि आमच्या ग्राम भैरवनाथ पॅनलचा विजय झाला याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो आणि मतदारांचे आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थाने हा विजय सर्व शेतकऱ्यांना समर्पित करतो. गेले 35 वर्षाची सत्ता आज या ग्रामस्थांनी आज उलटून लावलेली आहे. खऱ्या अर्थाने म्हणजे या ग्रामस्थांचा हा विजय समर्पित करतो. आहे हा भ्रष्टाचार होत असलेला त्यांना टाकून गेला आणि खरं असल्या गावामध्ये आता कुठल्या माध्यमात होणार आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार आहेत असे काही माझ्या गावात शेतकऱ्यांबरोबर विजय केलेले उमेदवार सगळे विजय झालेले आहेत. आज मी असं बोलतो की काल भैरवनाथ पॅनल आम्ही तयार केला. गेल्या 35 वर्षापूर्वी जे इलेक्शन झालं होतं 92-93 ला त्यानंतर इलेक्शन घेतलं नाही. ज्यावेळेस शेतकऱ्यांचे काही संबंध असेल त्या सेक्रेटरीनी आणि चेअरमननी कधीच काय शेतकऱ्यांना कळवलं नाही. आणि त्यानंतर हा पॅनलला ज्यावेळेस कळालं त्यावेळेस पॅनल तयार करून आता आम्ही 11 लोकांचा पॅनल तयार झाला. त्या 11 लोक पॅनल मध्ये 11 लोक आम्ही निवडून आलो. परंतु जे शेतकऱ्यांना दरवर्षी बियाणे खत कुक्कुटपालन असे काय जे सरकारच्या योजना येत होत्या त्या कधीच आजपर्यंत मिळाल्या नाही. आता आम्ही पॅनल आल्यामुळे जे काय सरकारी सुविधा मिळणार असेल कुक्कुटपालन असेल अजून काही दुसरे नांगर मिळत असेल ट्रॅक्टर मिळत असेल हे सुविधा आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आम्ही भले करणार. जे शेतकऱ्यांना कष्ट करायला लागत होते आता अवजारं मिळत नव्हती ते अवजारं मिळवून देण्याची पिढा दूर झालेली आहे. भ्रष्टाचार माणूस भरपूर खाऊन घरी सोडून दिलेला आहे. मार्केट कमिटीचे भरघोस पैसे घेऊन गावाचा विकास थांबून स्वतःचं घर भरून आणि त्याला घरी बसायची पाळी आली आणि आता त्या पैशावर लोक फक्त म्हणावं बस. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, खडकवासला. आरंभ पर्व न्यूज
आरंभ एका नव्या पर्वाचा.